नमो बुद्धाय, जय भीम. युसेन बुद्धामध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे स्वागत. आज आपल्यासोबत एक असं व्यक्तिमत्व आपल्या स्टुडिओमध्ये आहे ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीवर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतर झालेल्या धम्मक्रांतीवर देखील त्यांनी मोठ्या प्रमाणात लिखाण केलेलं आहे. आणि विशेषतः म्हणजे धम्मपद, ज्या बुद्धांच्या गाथा आहेत त्या मराठीमध्ये काव्यात्मक रूपामध्ये ज्यांनी अनुवाद केलेला आहे ते असे सुखदेव हरिश्चंद्र सुखदेवे सर आज आपल्यासोबत आहेत. आणि त्यांचं नवीनच एक पुस्तक आलेलं आहे जे अतिशय महत्त्वाचं आहे. ते पुस्तक मी प्रेक्षकांना आधीच दाखवतो. त्या पुस्तकाचं नाव आहे द वॉरियर मॉन्क. आणि त्या वॉरियर मॉन्क या पुस्तकाबद्दलच आपण चर्चा करण्यासाठी सुखदेवे सरांना बोलवलं आहे. सर, तुमचं खूप खूप स्वागत सर. जय भीम सर. जय भीम. सर, अतिशय महत्त्वपूर्ण हे कार्य तुम्ही केलेलं आहात. भंते सुरेश ससाईबद्दल लोकांच्या मनामध्ये एक आस्था आहे. भंते सुरेश ससाईच्या बद्दल लोकांच्या मनामध्ये एक श्रद्धा देखील आहे. श्रद्धा आस्था असणं हा भाग वेगळा, पण त्या व्यक्तीचे सामाजिक कार्य आणि एकंदरीत त्या व्यक्तीचा समग्र जीवनपट उलगडणं ही एक मोठी बाजू आहे. आणि ही बाजू तुम्ही पुस्तकाच्या माध्यमातून लोकांपर्यंत मांडली आहे. सर, माझा पहिलाच एक प्रश्न की हे पुस्तक तुम्हाला का लिहावं असं वाटलं? कारण कुठलीही गोष्ट आली तर एक ठरवून आपण करत असतो त्या गोष्टी, तर हे तुम्हाला का लिहावं असं वाटलं सर? परत एकदा जय भीम सर्वांना. भंतेजींवरचं हे पुस्तक लिहिण्यामागे हेतू कदाचित हा एक लांब प्रवास आहे. ओके. भंतेजींसोबत मी गेल्या 15 वर्षापासून साधारण त्यांच्यासोबत काम करतोय. आणि माझा पहिला खूप जास्त जवळचा संबंध जो आला तो 2016मध्ये जे ओबीसींचं धर्मांतर सोहळा आपण इथे नागपूरमध्ये केला होता त्यावेळेला आला. आणि त्यावेळेला मी त्यांना त्यांचं एकंदर व्यक्तिमत्व जे आहे कोणत्याही कामाबद्दल, म्हणजे अशी व्यक्ती आहे की ज्यांना कधीही आपण स्वस्थ बसलेलं बघितलेलं नाही. बरोबर. तर तेव्हा मी असं घाबरत माझ्याकडे मी त्याचा प्रमुख कन्व्हेनर होतो ओबीसी धर्मांतर सोहळ्याचा. बरोबर. सत्यशोधक ओबीसी परिषदेने तो कार्यक्रम त्यांच्या सभासदांसाठी, त्यांच्या फॅमिली मेंबर्ससाठी म्हणून तो आयोजित करण्याची रिक्वेस्ट केली. हनुमंत उपरेंच्या उपरेंची उभी केलेली चळवळ. बरोबर. परंतु ते अचानक मार्चमध्ये त्यांचं निधन झालं. आणि मग त्यांना जे अपेक्षित होतं 5 लाख लोक वगैरे दीक्षाभूमीवर आम्ही सोहळा करू, धर्मांतर करू, ते शक्य नव्हतं झालं. तर त्यांच्या बाकी कुटुंबियांनी आणि सत्यशोधक ओबीसी परिषदेने असं ठरवलं की थोडे का होईना पण त्यांची इच्छा होती 2016च्या म्हणजे बाबासाहेबांच्या धम्म दीक्षेला 60 वर्ष होतात त्या वर्षी आम्ही धम्मदीक्षा घेऊ. ओके. मग ते स्वप्न पूर्ण करायचं होतं. आणि मग त्यांनी आम्हाला रिक्वेस्ट केली की इथे आम्हाला दीक्षाभूमीवर असा समारोह करून कोण देऊ शकेल. आणि माझं नाव कुठून तरी त्यांना सुचवलं आणि मी लगेच तयार झालो. तर त्यांना मी विचारलं होतं की तुमचे साधारण किती लोक येतील. तर ते म्हणाले, थोडं ते कॉन्फिडंट नव्हते. बरोबर. ते म्हणाले 100 वगैरे येतील, कमीही असतील कदाचित फक्त. मग मी भंतेजींना भेटायला गेलो. ओके. आणि भंतेजींना म्हटलं की असं एक प्रस्ताव आहे, आपल्याला तो आयोजित करायचा आहे. बरोबर. आणि तर त्यांनी पण मला तोच प्रश्न विचारला, कितने लोग आएंगे. तर त्यांनी मला 100 सांगितले, मी यांना 60च सांगितले. ओके. म्हटलं भंतेजी 60-70 लोग आ सकते हैं. ओके. तर मला ते एक वाक्य बोलले आणि ते फार बोलकं होतं. ओके. म्हणजे त्यांच्या स्टाईलमध्ये थोडं बोलतोय. बरोबर. सुखदेव साहब, ओबीसी के 5 लोग भी अगर दीक्षा लेने आते हैं तो कार्यक्रम भव्य करना. ओके. किसी बात की काट कसर नहीं करना. क्योंकि ये पहली बार ऐसा होगा कि कोई संगठन उनके कार्यकर्ताओं के लिए, उनकी मेहनत से जो लोग तैयार हो गए उनके लिए धम्म दीक्षा ले रहे हैं. तो ये बहुत मायने रखती है. आणि तेव्हापासून मला असं वाटलं की या व्यक्तीमध्ये ती जी कडकड आहे बरोबर कामाची आणि ते जे विजन आहे ते फार मोठं आहे. कदाचित आम्ही त्यांना बरोबर ओळखलेलं नाही आहे. मग मी त्यांचं जीवन साधारणतः जसे जसे संदर्भ येत होते तसं समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो. आणि मला असं वाटलं की आता या
गृहस्थाचं हे आता 91 वर्षाचे, आता या वर्षी झाले, पण मी हे 4 वर्षापूर्वी पुस्तकाचं काम सुरू केलं. तर पास्ट 80s म्हटलं ह्यांचं एवढा मोठा जीवन प्रवाह आहे, तर माहिती कुठून मिळेल, तर मग ते शोधायची आणि त्यांच्यावर एक पुस्तक इतिहासासाठी म्हणून लिहायचं. बरोबर. एक डॉक्युमेंट असावं, एखादी व्यक्ती अशी होऊन गेली, आणि म्हणून हे पुस्तकाचं काम मी हाती घेतलं. सर, एक महत्त्वाचा आणखी एक याला अनुसरूनच एक प्रश्न आहे. बौद्ध धम्माचे एक धर्मगुरू म्हणून त्यांच्याकडे बघितलं जाते. आता तुम्हाला माहिती आहे की बौद्ध धर्मामध्ये आपण भिक्षूंना मॉन्क म्हणतात, काही लोक भिक्खू म्हणतात, भिक्षू म्हणतात. पण हे पुस्तक तुम्ही जर ज्याचं नावच आहे द वॉरियर मॉन्क, आता वॉरियर म्हणजे एक योद्धा, तर तुम्हाला हीच उपमा का द्यावीशी वाटली? काहीतरी काय तुम्हाला विशेष जाणवलं भंतेजींमध्ये तो अभ्यास करत असताना किंवा त्यांच्या संपर्कात असताना, की एक योद्धा अत्यंत माफक प्रश्न आहे, आणि हा खरंच मला हे सुचलं टायटल. त्याचं कारण म्हणजे बुद्ध अँड हिज धम्मामध्ये एक प्रसंग बाबासाहेब वर्णित करतात. ओके. आणि त्याच्यामध्ये डायलॉग आहे, बुद्ध आणि त्यांचे संघाचे भिक्खू. तर बुद्धाला तथागतांना भिक्खू विचारतात की भगवान, तुम्ही म्हणताय की आम्ही योद्धा आहोत, आम्ही योद्धा आहोत, तर ते कसे काय? तर भगवंत म्हणतात की तुम्ही योद्धा आहात कारण युद्ध लढता तुम्ही, म्हणून तुम्ही योद्धा आहात. मग भिक्खू विचारतात की आम्ही कुठलं युद्ध लढतो? आम्ही तर युद्ध, आमच्या हातात तर काही शस्त्र नाही, अस्त्र नाही, काही नाही, आम्ही कसलं युद्ध लढतो? तेव्हा तथागत त्यांना म्हणतात की तुम्ही युद्ध लढता. तुम्ही युद्ध कशासाठी लढता? की समाजामध्ये लोकांचं ध्येय उच्च असावं, हाय एन्ड्युअर. इंग्रजी पुस्तकातून संदर्भ घेतलेत. तर त्यांनी ते म्हणतात की यू वेज अ वॉर फॉर लॉफ्टी व्हर्च्यूज. लॉफ्टी व्हर्च्यूज म्हणजे जे काही आपली नैतिकता आहे, ती उच्च दर्जाची नैतिकता ग्रहण करण्यासाठी तुम्ही युद्ध लढता. लोकांनी ते ग्रहण करावं, तुम्ही स्वतः आधी करता म्हणून तुम्ही, आणि लोकांमध्ये हे तुम्ही पसरवता, ह्याचा प्रचार करता. दुसरं आहे की जसं मी म्हटलं उच्च ध्येय मेहनतीचं. बरोबर. आणि तिसरं आहे की सबलाईम विजडम. ओके. की एकंदर समग्र विवेकशील व्यक्ती निर्माण व्हावी, ज्याचं ध्येय उत्तम असावं, ज्याने मोठे ध्येय ठेवून मोठं काम करावं. बरोबर. आणि विवेक पूर्ण करावा. हा समाज तुम्ही घडवता, हे युद्ध तुम्ही लढता. आणि मग मला ते असं वाटलं की हे सगळं जे काही होत आहे हे भंतेजींना तंतोतंत लागू होतं. आणि त्यापेक्षा जास्त ते एक प्रकारचे योद्धा आहेत, कारण ते फील्डमध्ये असतात, ॲक्शनमध्ये. बरोबर. म्हणून हे टायटल. आणि जेव्हा भंतेजींना सांगितलं, म्हटलं त्यांनाही तेही म्हणाले की ये ऐसा आपने मुझे टाइटल दिया, तो मैंने कहा मैं नहीं दे रहा हूँ, ये आपके काम से आपने इसे प्राप्त किया है, जो बाबा साहब की किताब से आया है, ओरिजिनल. तर हे मी हिंदीत आलो जरा, तर हे याच्यातून ते टायटल जे आलं, शीर्षक जे आलं द वॉरियर मॉन्क, ते त्या भूमिकेतून असं आलेलं आहे. म्हणजे मला प्रेक्षकांना सांगावं असं वाटेल की सरांनी जी भूमिका सांगितली आहे, हे या पुस्तकाचं जे नाव आहे वॉरियर मॉन्क, नाहीतर अनेकांना असा प्रश्न पण पडला असता सर, म्हणजे मी प्रेक्षक म्हणून पण मी तुम्हाला सांगतोय की भंतेजी कराटे वगैरे खेळायचे किंवा त्यांचा त्याच्यात इंटरेस्ट होता म्हणून वॉरियर म्हणजे योद्धा म्हणून, पण असं काही नाही आहे. ते योद्धाच आहेत, ते त्या पद्धतीने पण योद्धा आहेत, पण ते बौद्धिक योद्धा देखील आहेत, तथागतांना अपेक्षित असलेले योद्धा आहेत. म्हणून या पुस्तकाचा हा एकंदरीत हे शीर्षक देण्यामागचं हे कारण होतं. प्रेक्षकांना मी वारंवार सांगेल की हे पुस्तक नक्की वाचा. सर, आता मला असं वाटते की एकंदरीत आपण याच पुस्तकात, कारण प्रेक्षक हे पुस्तक देखील वाचतील, भंतेजीचं आयुष्य देखील समजून घेतील ते या माध्यमातून. पण याला अनुसरूनच आपल्याला काही आदर्श बौद्ध भिक्खू कसा असावा याची देखील एक मांडणी आपल्याला याच्यातून मिळेल. तर आणि तुम्ही आधीच सांगितलं की ते योद्धा आहेत, बुद्धाच्या आयुष्यातील तुम्ही एक प्रसंग देखील सांगितलेला आहे.
तर मला असं विचारायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मक्रांती केल्यानंतर आपल्याला बौद्ध धम्म कळला विशेष, अगदी आणि तो पण एक रॅशनल बौद्ध धम्म, त्यांनी पारंपरिक दिला नाही. आणि बाबासाहेबांची बौद्ध भिक्षूंबद्दल काहीतरी अपेक्षा होती. ते त्यांच्या वेगवेगळ्या भाषणामध्ये, म्हणजे एक वली सिन्हांना पत्र पाठवलेलं मला वाटते तुम्हाला माहिती Yes, असेलच, yes. त्यामध्ये ते उल्लेख करतात की बौद्ध भिक्खू कसा असावा. तर कसा असावा आणि भंतेजी त्याच्यामध्ये कसे उतरतात हे जर तुम्ही आमच्या प्रेक्षकांना एक्सप्लेन करून जर सांगितलं तर ते अतिशय उत्तम होईल. म्हणजे प्रेक्षक पुस्तक वाचतीलच, पण त्यांना माहिती असायला पाहिजे की बौद्ध भिक्खू नेमका कसा असावा. पहिलं म्हणजे भिक्खूंना डिफाईन करणं, हो हो, की भिक्खू हा असाच असाच असला हवा पाहिजे, हां, हां. हे कदाचित आपण खूप मोठं हे करू, कारण तथागतांनी भिक्खूंची काय कर्तव्य हो, असावी, बरोबर बरोबर. त्यांचं काय, त्यांनी कसं वागावं, कसं बसावं, कसं बोलावं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी त्यांची एक त्या संहिता देखील आहे. एक ती नियमावली आहे. बरोबर. आणि बाबासाहेबांना अपेक्षित ॲक्च्युली हं, हं, की लोकांनी कसं असावं, कसं वागावं, वागावं. हे कदाचित प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वाप्रमाणे ते होत जाणार. Define कारण होतं. सगळे बरोबर. भिक्खू, कारण भिक्खू शेवटी ह्युमन बिईंग Human being आहे, आहे. ते बरोबर. यंत्र नाही आहे. बरोबर तेव्हा त्यांना कुठल्या साच्यामध्ये बसवणं कठीण आहे. बरोबर. पण बाबासाहेबांना अपेक्षित असं होतं असावं हं, हं, हं. की भिक्खूंनी राशनल धर्म सांगावा, बिलकुल. राशनल. हं, हं, हं. पण बाबासाहेब आणि भंते सुरेश ससाई हं, हं, हे सुद्धा बाबासाहेबांना त्याच पद्धतीने उद्धृत करतात. हं, हं, हं. आणि त्यांच्या भाषणातून आता तर ते बोलतात तेव्हा त्यांची भाषणं कदाचित लोकांना तितक्या यांनी आता ते थकले पण आहेत, बरोबर, तर बरोबर. बोलताना आणि ते पूर्ण आर्टिक्युलेट नाही नाही करू करू शकत. शकत. पण जेव्हा ते आर्टिक्युलेट करायचे हं, हं. तेव्हा ते खूप अत्यंत पद्धतशीरपणे धम्म मांडायचे. मांडायचे. हां हां. म्हणजे मी एक प्रसंग असा सांगू शकतो की पंजाबमध्ये कुठल्या एका मीटिंगला त्यांना सभेला असंच बोलवलं बोलवण्यात आणि त्यांच्या पुढे अनेक प्रेक्षक होते. त्यातले शीख समुदायाचे होते, ते जे नेहमी एक आपल्या सोबत शस्त्र पाडतात. हां हां. तेव्हा त्यांनी तिथे हं, हं. सभेत सगळ्यांना सांगितलं की धम्माचं जर कार्य असेल तर शस्त्राची गरज नाही, बरोबर कारण तर पण ती त्यांची परंपरा आहे, तो विषय वेगळा. बरोबर. परंतु भंतेजींना धम्माच्या बद्दल असं होतं की तुम्ही लोकांच्या, गरीब लोकांच्या उत्थानासाठी काम करा काम केलं पाहिजे. आणि ते तुमच्यापासून घाबरले नाही पाहिजे. ओके. त्यांना तुमच्यापर्यंत ॲक्सेस असला पाहिजे. बरोबर. तुम्ही कधी या, केव्हा या, तुम्ही अवेलेबल असले पाहिजे. आणि बरोबर. भिक्खू हा माझ्या मते हं, हं. असा असावा की जो राशनल गोष्टी, विवेकशील गोष्टी धम्मामधून सांगून लोकांचं भलं करण्यासाठी त्यांना उपदेश बरोबर. देऊ शकेल. तर बाबासाहेबांनी ज्या अपेक्षा व्यक्त केल्या होत्या हं, हं, हं. त्याप्रमाणे भंतेजी जसे असावे असं जर म्हटलं तर मी असं म्हणेन की बाबासाहेबांना अपेक्षित हं, हं. धम्मदूत बरोबर. किंवा धम्मसेनानी हं, हं. किंवा बौद्ध धम्माला पुढे नेण्यासाठी बाबासाहेबांना अपेक्षित असलेल्या फिलॉसॉफीप्रमाणे हं, हं. जर का कोणी भिक्खूंनी काम केलं असेल हं, हं. तर आता हे पुस्तक मी लिहिल्यानंतर याच्यासाठी जो काही रिसर्च करावा लागला मला भंतेजींच्या जीवनावर, त्यातून मी असं म्हणू शकतो, हं, हं. म्हणजे मी हे लिहिलं म्हणून मी अथॉरिटी होते असं म्हणत असं नाही, नाही. पण माझा याच्यातून आलेला अनुभव मी असं म्हणू शकतो की हे भदंत आर्य नागार्जुन सुरेश ससाई हे या त्या अपेक्षेवर पूर्णपणे खरे उतरताना दिसतात. म्हणजे प्रेक्षकांना मला हे सांगायचं आहे की बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला बौद्ध भिक्खू किंवा बाबासाहेब आंबेडकरांचं एकंदरीत त्यांचं समग्र जीवन जर आपण अभ्यासलं, त्याच्यानंतर त्यांच्या मनात असलेली धम्माची संकल्पना अभ्यासली आणि नंतर जर आपण भंतेजीकडे बघितलं तर तुमच्या मते भंतेजी त्या बाबासाहेबांना अपेक्षित असलेला एक योद्धा म्हणून जो पाहिजे होता, जो समाज सुधारक देखील, म्हणजे बाबासाहेब त्याला म्हणतात की तो समाजसेवी पण असला पाहिजे वली सिनेला पाठवलेल्या पत्रामध्ये. म्हणजे बाबासाहेबांना बौद्ध व्यक्ती म्हणून फक्त भिक्खूंपासूनच अपेक्षा होती असं नाही. बरोबर. ते म्हणालेच ना त्यांच्या धम्मदीक्षा कार्यक्रमामध्ये म्हणाले की दरेकाने दरेकाला दीक्षा द्यावी. आता दरेकाने दरेकाला दीक्षा देताना फक्त पंचशील, त्रिशरण, पंचशील 22 प्रतिज्ञा दिल्या की होणार नाही. बरोबर. जर का मला जर दीक्षा द्यायची आहे कुणाला तर मला त्याला बुद्ध धम्म सांगता आला पाहिजे.
आणि तो इतरांपासून कसा वेगळा आहे हे सांगता आलं पाहिजे. आणि या धम्मामध्ये धम्माचा स्वीकार केल्यानंतर तुम्हाला काय तुमचे जीवनामधले फायदे आहेत हे सांगता आले पाहिजे. आणि ते आकड्यांसकट सांगता आलं पाहिजे. बरोबर. आजच्या परिस्थितीनुसार सांगता आलं पाहिजे. म्हणून बाबासाहेब भंतेजींचे 2 गोष्टी मी त्यांचा आदर्श, 2 गुरु, एक त्यांचे पहिले गुरु ज्यांनी त्यांना दीक्षा दिली, त्यांचं नाव होतं सुजुन यामामोटो. ओके. ते टाकाव सांचं जे पर्वत आहे, टाकाव नावाचं पर्वत आहे जापानमध्ये, तिथल्या मॉनेस्ट्रीमध्ये हे भिक्खू झाले. ओके. तर त्यांनी त्यांना बाकी तर अनेक सांगितलं, पण त्यांनी एक जो म्हणतो ना आपण, एक वाक्य आपल्या डोक्यात बसून जातं. तर भंतेजी म्हणतात की मला त्यांचा एक जो संदेश होता तो माझ्या हृदयात अजून मी घेऊन फिरतो. तो असा होता की जोपर्यंत तू बुद्धिस्ट आहे, म्हणजे गुरु शिष्याला सांगत आहे, त्यामुळे तो एकेरीवर आहे. जोपर्यंत तू बुद्धिस्ट आहेस मग काही फरक पडत नाही की तुझी पोझिशन काय आहे, तू कोणत्या पदावर आहेस किंवा तू काय जीवनात हे केलं. पण एक गोष्ट लक्षात ठेव की तुझी पहिलं तुझं कर्तव्य जे असणार आहे, त्यांना ससाई म्हणायचे, पहिलं तुझं कर्तव्य ससाई असं असणार आहे की तू गरीब आणि पददलित लोकांची सेवा केली पाहिजे. ओके. आता आपल्याकडे पददलित हा शब्द एका विशिष्ट जाती समूहापुरता मर्याद आहे. पण जापानचे जेव्हा गुरु त्यांना सांगतात तेव्हा ते हे सांगतात की जो कोणी असेल पददलित म्हणजे त्याला जीवनापासून अपेक्षा नाही, गरीब आहे, दुःखी आहे, काही कारणाने तो त्याची अडचण असू शकते, तर तुझं पहिलं कर्तव्य आहे ॲज अ बुद्धिस्ट त्याची सेवा करणे. त्याला ते पुढे बाबासाहेबांच्या इथपर्यंत आणतात. जेव्हा ते नागपूरला आले आणि नागपूरमध्ये जेव्हा त्यांना मग पहिल्यांदा बाबासाहेबांची रूबरू झाले, ओळख झाली, तर बाबासाहेबांचा मग एक संदेश ते नेहमी आपल्या मनात घेऊन फिरतात. आणि त्यांची कर्तव्य जे काही या पुस्तकामध्ये बघायला मिळतील ते अशी आहेत की या त्यांच्या संदेशाला पुरेपूर ते मॅच होतात. तर हे खरं हे ते बोलले होते की 1968 मध्ये नागपूरला आले आणि 70 मध्ये त्यांनी नाशिकला एका भाषणामध्ये बाबासाहेबांचं हे विधान मांडलं. 2 वर्षात. आम्ही अनेक वर्षापासून बाबासाहेबांना वाचतो, अनेक लोक वाचतात, पण त्याचा एक वाक्यात सार मांडता म्हटलं तर कदाचित मांडायला अवघड जाईल. यांनी मात्र एका वाक्यात ते स्पष्ट केलं. बुद्धिझम हे एक आहे, त्याच्यामध्ये महायान, हिनायान, अमुकयान, तमुकयान, नवायान आता लोक जोडत आहेत की नवायान म्हणजे बाबासाहेबांनी ठरवलेलं आहे. खरं ते तो गैरसमज आहे, पण आपण त्याच्यात जायची गरज नाही. कुठलाही यान तुम्ही लावा, यान म्हणजे व्हेइकल, पण बुद्धिझम इज वन व्हेइकल, बिलकुल एकच यान आहे, ते तुम्ही बाकी काही नावं द्या. इट इज डिवोटेड टू द बोधिसत्व प्रॅक्टिस. बोधिसत्व एक जीवनाची जी काही आपली पद्धत आहे, बोधिसत्व पद्धत, आपण सगळ्यांनी ती अंगीकारली पाहिजे. आणि त्याचा उद्देश असा आहे की जगामध्ये शांतता प्रस्थापित झाली पाहिजे. आणि हे जर करायचं असेल तर पहिल्यांदा ॲक्शन घ्यावी लागेल. ओके. आणि लढावं लागेल. हे शब्द आहेत त्यांचे. फर्स्ट यू मस्ट टेक ॲक्शन अँड फाईट टू एंड द इनजस्टिसेस, टू मेक पीपल हॅप्पी, टू एंड द इनजस्टिसेस दॅट मेक पीपल अनहॅपी अँड सफर. म्हणजे ज्या गोष्टींपासून लोकांना दुःख होतं, ते सफर होतात, जे काही कारणं असतील, अज्ञान असेल, अमुक असेल, तमुक असेल, त्यासाठी तुम्हाला उठून ॲक्शन घ्यावी लागेल आणि लढावं लागेल. बिलकुल. हा योद्धा जो आहे हा तिथून पण आलेला आहे की बाबासाहेबांचा संदेश की तुम्ही उठा, एज्युकेट, ऑर्गनाइज, एज्युटेट वगैरे हा ज्याचा काही असेल, उठा आणि ॲक्शन घ्या, नुसती भाषणबाजी नको. बरोबर. हे भंतेजींचं जीवन आहे. म्हणजे बाबासाहेबांचा मोठा प्रभाव भंतेजींच्या आयुष्यावर पडलेला आहे. सर, या पुस्तकाकडे पाहताना मला एक भंतेजीचा हा फोटो जो आहे हा महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या दरम्यानच्या आंदोलनातला हा फोटो असावा, कारण मी देखील बघितलेला आहे हा फोटो.
सर, आता महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचा विषय आताच आलेला आहे आणि तो चालतही आहे. मला वाटते आजही मी वर्तमानपत्रात त्याची एक बातमी वाचली की मोठा नेता त्याला समर्थन करणार आहे. सर, आता युवक जे आहेत, आताची जी पिढी आहे, आमची पिढी किंवा आता येणारी जेनजी पिढी म्हणून एक तयार होते आहे. आता भंतेजींबद्दल बऱ्याच लोकांना आस्थेचा विषय म्हणून माहीत आहे. पण सर, तुम्ही आता ते पुस्तक लिहिलं, त्याच्यावर बरंच कार्य केलं, संशोधन केलं, तर बाबासाहेब आंबेडकरांचा विषय हा बाजूला ठेवून जर आपण भंतेजी आणि महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचा जर हा लढा बघितला, तर तुम्ही काय सांगाल? भंतेजीची एकंदरीत काय स्ट्रॅटेजी होती? कारण आता वाचणाऱ्यांना कळेलच, पण नवीन युवकांना पण ते कळणं आवश्यक आहे. मुद्दा तर तो आहेच, भावनिक मुद्दा आहे, युवक रस्त्यावर पण येतात, पण भंतेजींची एक मोठी भूमिका राहिली आहे. जर ती तुम्ही आम्हाला, आमच्या प्रेक्षकांना सांगितली तर आणखी मोठ्या प्रमाणात ती पोहोचेल. आता आपण जे काही आंदोलनं आणि लोकांमध्ये बघतो की महाबोधी महाविहाराबद्दल अचानक एक मोठं आंदोलन उभं झालं, असा लोकांचा समज होता. बरोबर. आणि लोकांना असंही वाटतं की हा जो लढा आहे हा गेल्या 1-1.5 वर्षामध्ये सुरू झालेला आहे. बरोबर. म्हणजे मी एका व्हॉट्सअप पोस्टवर एकाला लिहिलं सुद्धा की त्यांनी ते असं टाकलं होतं, कोणाचा तरी उल्लेख करून, की हा लढा असा 1.5 वर्षापासून 2 वर्षापासून सुरू झालेला आहे. आणि सभा होती व्हॉट्सअप ग्रुपची जशी असते तशी ऑनलाईन वगैरे. तर मी त्यांना म्हटलंय की हा लढा हा 2 वर्षाचा लढा नाही आहे, याला इतिहास भंतेजींच्या आधीपासूनचा आहे. बरोबर. अनागारिक धर्मपाल ज्यांनी कलकत्त्याला ते जी सोसायटी स्थापन केली, महाबोधी सोसायटी, त्यांनी ह्याचा खरा लढा लढला. आणि ते गेल्यानंतर त्याचा काही फरक पडला नाही फारसा, पण एक ॲक्ट जरूर झाला की ज्याच्यामध्ये मॅनेजमेंट कमिटीमध्ये हिंदू आणि बुद्धिस्ट असं इक्वल संख्येने 4-4च्या संख्येने असावे. आणि त्या जिल्ह्याचे बोधगया जिल्ह्याचे जे कलेक्टर असतील ते पदसिद्ध चेअरमन असतील. पण त्याच्यात अजून एक मेख होती की पदसिद्ध कलेक्टर हे जर हिंदू धर्माचे नसतील तर दुसरा कोणीतरी नॉमिनेट केल्या जाईल. बरोबर. म्हणजे 5 हिंदू धर्मीय झाले. मी त्याला मी माझा शब्द वापरताना मी हिंदू धर्मीय म्हणत नाही, कारण हिंदू हा फार मोठा समाज आहे. बरोबर. पण ही जी यंत्रणा सगळी आहे ती एका विशिष्ट व्यक्ती मानसिकतेतून आलेल्या लोकांना, त्या जातीचे नसतील पण त्या मानसिकतेतून आलेल्या लोकांकडेच त्याचं नेतृत्व वर्णवर्चस्वामध्ये जो वरच्या पायरीवर असेल आणि त्याच्या मानसिकतेप्रमाणे जो वागेल त्याचंच नेतृत्व तिथे असतं. भंतेजी जेव्हा भारतात आले पहिल्यांदा, तर पहिल्यांदा ते ॲज अ टुरिस्ट आले. बरोबर. त्यांना त्यांचं ट्रेनिंग संपलं होतं आणि परत जपानला त्यांना जाणं भाग होतं. मग हे म्हणाले की माझं 1-4 दिवस मी थायलंड भारत हे अंतर खूप कमी आहे, जपानहून येण्यापेक्षा हे जवळ आहे, तर मी भारतात फिरून मग जपानला. पण ते त्यांचं जपानचं टळलं, नियतीला काही वेगळंच मंजूर होतं आणि ते घडलं. त्याचा पुस्तकामध्ये पूर्ण उल्लेख आलेला आहे. महाबोधी महाविहाराबद्दल भंतेजींची पहिली आस्था जी निर्माण झाली की याच्यावर काहीतरी केलं पाहिजे, कारण ते टुरिस्टच होते. आधी टुरिस्ट होते, तोपर्यंत ते ॲज अ टुरिस्ट गेले, फिरले. हे भंतेजी मुद्दाम एकदा महाथेरो चंद्रमणी भंतेजी ज्यांनी बाबासाहेबांना दीक्षा दिली होती त्यांना भेटायला गेले. त्यावेळेला ते स्वतः 90 वर्षाच्या वरचे होते. तर त्यांनी बाबासाहेबांच्या धम्मदीक्षेचा एकंदर जो काही त्यांना माहिती दिली ते दिली, पण एक खंत व्यक्त केली की बाबासाहेबांना बुद्धिस्ट हेरिटेज जपण्याची खूप इच्छा होती. ते जपल्या जावं असं त्यांना खूप वाटत होतं, पण एका वेळेस एका माणसाने काय करावं तो मुद्दामध्ये आडवा आला आणि ते त्याच्यावर काही फारसं करू शकले नाही. म्हणून आपल्या त्यावेळेसचं जे ग्रंथालय होतं ते पाहून ते अक्षरशः रडले होते. एकंदरीत हा संदर्भ जर आपण बघितला तर त्यांच्या मनात ती संकल्पना होती की बुद्धिस्ट हेरिटेज सगळे जपायचे आहेत. बरोबर. तर भंते चंद्रमणी यांनी भंतेजींना एक
संदेश दिला ओके. की तुमको एक और काम करना पड़ेगा. ते म्हणाले की तुम आओगे, म्हणजे इंडियामध्ये तुम्ही आलात हे मला कळलं आणि तुम्ही माझ्याकडे पण याल असं मला खूप वाटत होतं. हां, तर मला आनंद झाला की तुम्ही आलात. तर तुम्ही जे काही करता ते उत्तमच करता. आणि ते भंतेजींना भेटायला गेले होते, महादेवराव भंतेजींना 70च्या सुमारासच. ओके. त्याच्यानंतर बाबासाहेबांना समजण्यासाठी ते मुंबईत जाऊन राहिले भंते ससाई. 4-5 महिने तिथे त्यांनी काढले, भरपूर अभ्यास केला आणि मग बाबासाहेबांबद्दल सगळं समजल्यानंतर मग त्यांना वाटलं की आता मला यांना चंद्रमणी भंतेजींना भेटलं पाहिजे. ओके. तर त्यांना एक हेतू दिला जीवनाचा की तुम्हाला महाबोधी महाविहार मुक्तीसाठी काहीतरी करावं लागेल. कधी करायचं, कसे करायचं ते तुम्ही बघा, तुमच्या परीने करा, पण तुमच्या परीने करा. पण हे स्वप्न आहे बाबासाहेबांचं. ओके. आणि त्यांनी स्वतः अनागारिक धर्मपाल भंतेजीसोबत काम केलेलं होतं चंद्रमणींनी. तर ते म्हणाले की आम्ही केले प्रयत्न पण आम्ही यशस्वी होऊ शकलो नाही, तर आता तुम्ही ही जबाबदारी, हा गाडा आता तुम्ही पुढे ओढा. ओके. एक प्रकारे. तर त्यानंतर मग ते मुद्दाम बुद्धगया महाबोधी महाविहाराला ॲनॉनिमस म्हणून गेले. ओके. म्हणजे कुणाचंही ओळख न दाखवता ते 6 महिने तिथे राहिले. ओके. कुठल्याही प्रकारची कुणाला ओळख न दाखवता वगैरे सांगता. राजगीर शेजारीच होतं, त्यांचं जुनं कार्यस्थळ होतं, तिथे सुद्धा ते गेले नाही. आणि ती सगळी परिस्थिती त्यांनी समजून घेतल्यानंतर त्यांना असं वाटलं की याच्यासाठी मोठा लढा लढणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी तयारी करावी लागणार आहे. ते असं एकदम कुठेतरी मोर्चा काढला आणि होईल असं होऊ शकत नाही. बरोबर. म्हणून पहिला टप्पा त्यांनी जो केला त्यांच्या लढ्याचा, तो 1992 मध्ये सुरू केला. आजपासून किती वर्ष झालेत? हे 26 आणि ते 8, 34 वर्षाआधी त्यांनी हा लढा सुरू केला. आणि पहिला लढा असा होता, तो भक्कम होता. ओके. मुंबई चैत्यभूमी ते महाबोधी महाविहार अशी ती 2,500-3 हजार किलोमीटरची यात्रा होती. पायी यात्रा नाही, व गाड्यांनी गेले ते. जसं अडवाणींनी रथयात्रा काढली होती तसं त्यांनी एक ट्रकवर रथ वगैरे बनवला, त्यातून ती जागोजागी थांबत गेले लोकांचा. तर त्याचा पहिला उद्देश असा होता की महाबोधी महाविहार मुक्तीसंग्राम जनजागृती आंदोलन. बरोबर. हे जनजागृतीचं काम त्यांनी सुरू केलं आणि मुंबईहून निघाले ते एक स्थळ करत थांबत नागपूरला जेव्हा धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सोहळा असतो, लाखो लोक तेव्हाही येत होते. तर 92 मध्ये तेव्हा तो रथ आणि ते प्रबोधनाचं काम आणि ती जनजागृती त्यांनी नागपूरमध्ये 3 दिवस केली पूर्ण सोहळ्यामध्ये. आणि मग इथून ते निघताना एक टप्पा करत बोधगयाला पोहोचले. बरोबर. मध्ये त्यांनी एक असं स्थळ घेतलं, ते आपल्यापैकी अनेकांना माहिती नसेल, मला तरी माहिती नव्हता. संकेशिया तिथे त्यांनी मुक्काम केला आणि ती कानपूर वगैरेच्या त्या UP-मध्ये ते येतं. त्यांचा नकाशा आहे माझ्या पुस्तकात, तो नकाशा पण आहे. दाखवू का मी तो? दाखवता येईल कदाचित, किंवा बरं हरकत नाही, तो दाखवू आपण नंतर, मी तुम्हाला पाठवतो. तर त्याचं महत्त्व असं आहे त्या स्थळाचं की तथागत अशी आख्यायिका आहे, मायथॉलॉजिकल थोडंसं त्याला संदर्भ आहेत. आणि बाबासाहेबांनी जेव्हा बुद्ध अँड धम्म लिहिलं त्या पुस्तकात सुद्धा त्यांनी सुरुवातीलाच ते स्पष्ट केलं की हे धार्मिक ग्रंथ आहे, ह्याला थोडा मायथॉलॉजीचा टच आहे, जेणेकरून लोकांना त्याच्याबद्दल वाचण्याची आवड होते. आणि काही वेगळं आहे असं, ती नॉवेल नाही आहे. बरोबर. ते कादंबरी उपन्यासाच्या मध्ये ते सोडू शकतो, पण इथे ते ठेवले, मुद्दाम ठेवलं, हे बाबासाहेब म्हणतात. ओके. तर त्याची संकेशियाची आख्यायिका अशी आहे की बुद्ध स्वर्गात महामाया त्यांच्या आईला भेटायला गेले आणि आईला धम्म सांगायला गेले. आणि मग परत येताना त्यांना स्वर्गातून उतरण्यासाठी पायऱ्या बनवल्या आल्या. तर 3 पायऱ्या बनवल्या गेल्या. एक रत्नजडित होती, दुसरी सोन्याची होती, तिसरी चांदीची होती. रत्नजडित मधून तथागत खाली उतरले.
दुसरीमधनं त्यांच्यासोबत ब्रह्मा होते, ते खाली उतरले. तिसऱ्यातून अजून एक संत उतरले आणि ते प्लेस तसं आहे. आणि तिथे सम्राट अशोकांनी त्यांचा स्तंभ उभारला. त्या स्तंभामध्ये खूप लांबत असेल तर मी थोडं करू शकतो. तर तो स्तंभ जो अशोक स्तंभ, सगळीकडे आपले अशोक स्तंभ जे आहेत ते त्याच्यावरती 4 सिंह असतात. ओके. संकेशियाचा अशोक स्तंभ एकमेव असा आहे ज्याच्यावर वरती सिंह नाही, हत्ती आहेत. कारण ते महामायाच्या जीवनाशी संबंधित प्रतीक आहे. बरोबर. तर ते स्थळ त्यांनी निवडलं. म्हणजे हे किती विचारपूर्वक ह्या गोष्टी केल्या की हे स्थळ सुद्धा आहे जे आमचं हेरिटेज आहे आणि ते कदाचित केव्हा तरी ते जपण्यासाठी परत कामाला प्रयत्न करावा लागणार आहे. असं करत ते राजगीरला आणि बुद्धगयाला पोहोचले. पूर्ण यात्रा. त्याच्या आधी त्यांनी पाटण्यामध्ये सभा घेतल्या होत्या, बिहारमध्ये सभा घेतल्या होत्या. जनजागृती त्याच्या आधी पण भरपूर झाली होती. आणि ही गोष्ट आहे साधारण धम्मदीक्षा समारंभ इथे त्या वर्षी 2 ऑक्टोबर 3 ऑक्टोबरच्या सुमारास नागपूरला झाला. त्याच्यानंतर 14 ऑक्टोबरला ज्या दिवशी तारखेप्रमाणे झाला तो त्यांनी बोट क्लबला त्याची सभा घेतली. म्हणजे दोन्ही तिथी गाठल्या. अशोक विजयादशमीची तिथी गाठली नागपूरमध्ये आणि 14 ऑक्टोबरची दिल्लीमध्ये गाठली. आणि ही अशी जनजागृती करत करत त्यांनी सुरुवात केली. ती नंतर म्हणजे पहिल्या 6 महिन्यात 3दा त्यांचे आंदोलन झाले महाबोधी महाविहार मुक्तीसाठी. कधी दिल्लीत केलं, कधी पटण्याला केलं, कधी बोट क्लबवर केलं, कधी पार्लिमेंटवर मोर्चा नेला. म्हणजे तो सातत्य जे होतं ते सुरुवातीला कमीत कमी 3-4 वर्ष सातत्याने ते होत गेलं. ते पडूच दिलं नाही. त्या दरम्यान 1992ला हे झालं की नाही. 1993 कोणीतरी त्यांना सांगितलं की कोर्ट में जाना चाहिए. ये कानून का मामला आहे. कोणी साऊथचे एक वकील होते आणि ते सोबत राहायचे नेहमी. तर ते म्हणाले की कोर्ट में जाना चाहिए, हे असं इथे होणार नाही, लिगल आहे. 93 त्यांनी सुप्रीम कोर्टात केस दाखल केली होती. पण जो सल्ला देणारा होता तोही वकील बिचारा नवीनच होता. त्याला वाटलं करना चाहिए तर बनते जेवण कर लेंगे आणि केली त्यांनी. त्यावेळेला शांतिभूषण अत्यंत सिनियर जज ॲडव्होकेट प्रशांत भूषणचे वडील, त्यांनी ह्यांची केस लढली. 3दा ते अपियर झाले. म्हटलं पैसे कितने दिए बनते जी आपने. पैसे नहीं दिया मैंने, 30,000 दिया सिर्फ. बताया मेरा ये धर्म का काम है, मेरे पास पैसा नहीं है. त्या बाबतीत अत्यंत ते काटकसरने वागतात. खर्च करण्याच्या बाबतीत माझा सुद्धा अनुभव आहे की उगा असे पैसे उधळत नाही कोणावर. तर पण नंतर त्यांनीच सांगितलं बहुतेक की तुम्ही हे जे प्लेन पिटिशन, मुळात जी पिटिशन फाईल केली ती पिटिशन थोडी कमजोर आहे आणि ती तुम्ही वापस घ्या. रिजेक्ट झाली तर पुढे तुम्हाला काही करता येणार नाही. सुप्रीम कोर्टातून मॅटर एकदा रिजेक्ट झाल्यानंतर तर त्यांनी ती परत पण घेतली. पण पुढे हे आंदोलन यांचं अनेक वर्ष चालत गेलं. 10 वर्ष चाललं, सातत्याने चाललं. सुरुवातीचे 4 वर्ष त्यांनी अत्यंत, माझ्या पुस्तकामध्ये यांनी ज्या वेगवेगळ्या लोकांना निवेदनं दिली, मग राष्ट्रपती असोत का बिहारचे चीफ मिनिस्टर असोत का प्राईम मिनिस्टर असोत, सगळ्यांना निवेदनं दिली त्यांनी. प्रत्येकापुढे निवेदन. आता आपले माननीय प्रधानमंत्री मोदी साहेब जेव्हा दीक्षाभूमीवर होते त्याही वेळेस त्यांनी निवेदन दिलं होतं. तोही फोटो आहे, या पुस्तकात पण मिळेल. तर हे सातत्य त्यांनी कायम ठेवलं. आणि 2012मध्ये जेव्हा बघितलं की काहीच होत नाही आहे तेव्हा 2012मध्ये सुप्रीम कोर्टामध्ये पिटिशन टाकली. आता जी ती पिटिशन आता अजून सुरूच आहे. सुरुवातीचे अनेक वर्ष काही झालं नाही, पण यांचा पाठपुरावा यांनी काही सोडला नव्हता. नंतर आत्ता गेल्या 2 वर्षापासून या केसचा परत ती बोर्डावर यायला सुरू झाली आणि आता जोमाने सुरू झाली. तेव्हा हा उत्साह समाजामध्ये परत एकदा जागृत झाला. चांगली गोष्ट आहे, ती चांगली गोष्ट आहे. म्हणजे कोणीही तरी पुढे येऊन, इतरही लोक पुढे येऊन आता त्या गोष्टीला लोकांपर्यंत करत आहेत आणि आंदोलनं करत आहेत. अजूनही सुप्रीम कोर्टामध्ये जी पिटिशन आधी फाईल झाली ती बऱ्यापैकी होती, पण बदलत्या परिस्थितीमध्ये त्याचे संदर्भ बरोबर लागावे म्हणून आता एक रिवाइज पिटिशन दाखल झाली जुलैमध्ये.
माझा या बाबतीत ॲडव्होकेट शैलेश नारनवरे साहेबांशी माझी चर्चा झाली. आपले दिल्लीला AOR आहेत, ॲडव्होकेट ऑन रेकॉर्ड सुप्रीम कोर्टामध्ये, रवी श्रेय खंदारे बहुतेक नाव थोडंसं विसरते मी. तर त्यांच्याशी पण चर्चा झाली आणि यांनी ही परत रिवाइज पिटिशन फाईल केली. आणि कोर्टाला विनंती केली की आमचं हे रिवाइज पिटिशन तुम्ही ॲक्सेप्ट करा. ते ॲक्सेप्ट झालं. त्याच्यावर सरकारला नोटिसेस गेल्या. सरकारकडून बहुतेक काही उत्तर आलंही असेल आता. तर आता पुढची तारीख जी आहे ती 17 फेब्रुवारी, आता याच महिन्यात 17 फेब्रुवारीला आहे. आणि या केसेसमध्ये ह्या केसेस अटेंड करण्यासाठी जी स्वतः सुप्रीम कोर्टात हजर राहतात. जुलैमध्ये सतत लागोपाठ 3 दिवस लागल्या केसेस. 3 दिवस तिथे उपस्थित राहिले. आणि मला सांगताना ते फार गमतीने सांगतात, उधर सब काला काला चिवर पहन के चिवर सब काला चिवर पहन के मैं अकेला ये ऐसा चिवर पहन के मध्ये येते. सर, हा एकंदरीत यांचं हे कार्य अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्याच कार्याला कुठे जोडून अनेक भिक्षू आता वेगवेगळ्या पद्धतीने ते करत आहेत. पण मूळ प्रेरणा मात्र भंतेजीच्या पिटिशन पासूनच ते सगळं सुरू झालेलं आहे. सर, एक महत्त्वाचा म्हणजे बाबासाहेब आंबेडकर जर आपण वाचलं तर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की इथला इतिहास जो आहे हा क्रांती प्रतिक्रांतीचा इतिहास आहे. क्रांती प्रतिक्रांती या पुस्तकातल्या पहिल्या चॅप्टरमध्ये ते सांगतात. तसाच काहीसा प्रकार आपल्याला रामटेक इथे दिसतो, ज्याला एक विशिष्ट धर्म म्हणतो की ते आमचं धर्मस्थळ आहे असं वगैरे. पण त्या ठिकाणी भंते सुरेश ससाई यांचं कार्य, नागार्जुन टेकडी शोधून काढणं, याच्याकडे तुम्ही कसं बघता सर? त्याला ॲक्च्युली भंतेजींच्या जीवनाची जी नागपूरला येण्याचं जे कारण आहे ते मनसर म्हणा, किंवा म्हणजे त्यांना तेव्हा मनसर माहिती नव्हतं, रामटेक माहिती नव्हता. पण हे जे स्थळ आहे हे स्थळ भंतेजींना नागपूरला घेऊन आलं. भंतेजी जेव्हा वर्ल्ड पीस पॅगोडा, विश्वशांती स्तूप जे फुजी गुरुजींनी बांधले, अनेक ठिकाणी अनेक देशांमध्ये बांधले, की त्याच्यावर काम करत असताना तिथे काम म्हणजे मजुरासारखं त्यांनी ती जमीन तयार करून द्यायची जबाबदारी त्यांच्यावर होती, भंतेजींवर होती. म्हणजे राजगीरला फुजी गुरुजींचं जे आश्रम म्हणा किंवा बुद्ध विहार आहे आणि तिथे ते त्यांचं काम होतं. त्यांचं एक सेटअप राजगीरला होता. त्याच्यात हे जेव्हा भारतात आले थायलंडवरून, तर यांना त्यांच्या सेंटरमध्ये आधी कलकत्त्याला ते थांबले काही दिवस आणि मग राजगीरला येऊन. तर राजगीरला 6 महिने मग त्यांनी ती जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली की आता आपल्याला इथे पॅगोडा जो बनवायचा आहे त्यासाठी जमीन समतोल करून फाउंडेशनसाठी रेडी करून आपण द्यायचं आहे. मग नंतर इंडियन कॉन्ट्रॅक्ट्स येतील बनवणारे वगैरे, ते बनवतील, पण तोपर्यंत तुम्हाला ही सगळी करायची आहे. तर दगड, झाडं, झुडपं आणि हेवी दगड आणि तो हार्ड रॉक आहे ती टेकडी. तर तिथे 6 महिने त्यांनी लिटरली लेबरसारखं खोदकाम केलं, उचलल्या वस्तू, आणि म्हणजे सगळं जो काही लेबर करू शकतो, लेबर होते अजून बाकीचे, पण हे त्याच्यात सवयीप्रमाणे ॲक्शन म्हणतात ना की टेक ॲक्शन ते करायचे. आणि एक 6 महिने झालं ते रेडी झालं. परत ते जपानला जाण्यासाठी राजगीरहून कलकत्त्याला गेले आणि मग त्यांना कलकत्त्यात अजून वाटलं बहुतेक की मी फक्त राजगीरमध्येच राहिलो आणि त्या टेकडीवरच काम केलं, मी तर काहीच पाहिलं नाही. बुद्धाच्या भूमीतलं खरं पाहायचं होतं ते काहीच पाहिलं नाही. तर मला नालंदा जवळ आहे, बुद्धगया जवळ आहे, हे आहे ते आहे, तर मला परत एकदा जायचं आहे. आणि जपानचं रिटर्न तिकीट बुक करून ते परत राजगीरला आले की 4 दिवस इथे थांबून मी सगळं बाकीचं जवळपास बघतो. एके रात्री त्यांचा मित्र यागी म्हणून त्यांचा जो तिथला मेंटर होता सोबती फुजी गुरुजींच्या टीममधला, ते दोघेही हे राजगीरच्या टेकडीवर, ते म्हणे की आज पौर्णिमेचा दिवस आहे तर आपण वरती जाऊन आपली वंदना वगैरे जे काही आपली आस्था व्यक्त करू, ध्यान वगैरे करू आणि तिथेच मुक्काम करू.
मग सकाळी खाली येऊ तू आपला कलकत्त्यावरून तुझा जापानला जा, मी असं करू, आजची रात्र आपण एकत्र तिथे वरती काढू. तर भंतेजींचं असं भंतेजी असं म्हणतात की त्यांना तो एक तिथे अनुभव झाला त्या टेकडीवर. ओके. की कोणीतरी एक व्यक्ती पांढरे शुभ्र कपडे घालून, पांढरी दाढी, पांढरे केस, पांढरे शुभ्र कपडं, हातात एक तो स्क्रोल असतो ना, स्क्रोल असा गोल गोल केलेला कागद, आणि ते त्यांच्या समोर आहे. त्याची काठी ती त्यांच्या खांद्यावर असं प्रेस करू नये. ओके. तर हे डोळे उघडले तर माझ्यासमोर ती व्यक्ती होती. तर ते बोलत होते असं की, तर ह्यांचा काहीच आवाज निघत नव्हता. की एकदम घाबरले म्हणजे असं आश्चर्य झालं एकदम. मी भंतेजींना म्हटलं हे स्वप्न होतं का? तर ते अगदी स्पष्टपणे सांगतात ते स्वप्न नव्हतं. मी माझ्या डोळ्यांनी सगळं बघितलं आणि अनुभवलं. मी झोपेत नव्हतो आणि मला तिथे झोपच लागली नाही पूर्ण. तर ते जे समोर संत होते त्यांनी त्यांना म्हटलं की उठो, तुम ड्रैगन पैलेस जाओ, वहाँ मेरा नॅन्टेन स्टील टॉवर है. ओके. तो तिथे तू जा आणि ते शोधून काढ. आणि ती समोरची व्यक्ती अदृश्य झाली. त्यांना काही समजे ना. तर पण एक प्रश्न त्यांनी विचारला की तुम्ही कोण म्हणून. तर ते म्हणाले मी ड्रॅगन ट्री आहे, माझा ड्रॅगन पॅलेस आहे, ते शोधायला तू जा. आणि ते नॅन्टेन स्टील टॉवर, नॅन्टेन हा शब्द याचा अर्थ जॅपनीजमध्ये साऊथ होतो. ओके. तर दक्षिणेमध्ये आहे हे त्यांच्या लक्षात आलं. मग ते यागी शेजारी झोपले होते, त्यांना जागवायला लागले, उठो असं झालं, मला असं स्वप्न. ते यागी झोपेत होते. ते म्हणाले ससाई तुमको इधर कुछ सपना वपना गिरा, कुछ तो चुपचाप सो जाओ. हां, ते रात्र झालेली आहे, तुला जायचं आहे. आणि सकाळी ते रात्रभर काही त्याला भंतेजींचं काही ऐकलं नाही आणि ते झोपतच गेले. त्याला सोया झोपून जातात. सकाळी परत भंतेजी ते सोडत नाही. ते म्हणाले की हे माझं स्वप्न नव्हतं आणि मला कुठल्याही प्रकारचा भ्रम झालेला नाही. तो गृहस्थ खरा होता, तो भलेही नंतर दिसला नाही, अदृश्य झाला, अचानक आला, ते जाऊ द्या. पण त्यांनी मला सांगितलेले शब्द आहेत की मी ड्रॅगन ट्री आहे, माझं ड्रॅगन पॅलेस आहे, आणि तू तिथे जा आणि तिथे माझं स्टील टॉवर, त्याला स्तूप म्हणतात. म्हणजे स्टील टॉवर हा चायनीज शब्द झाला. तर चायनीजचा इक्विव्हॅलंट स्टील टॉवर, पण तो स्तूपासारखा आकाराचा असतो म्हणून त्याला ते नॅन्टेन स्टील टॉवर. तर साऊथमधला. मग हे काही सोडे ना त्याचा नाद, मला तिथे जायचंच आहे. मग यागी म्हणाले की तुला तिथं जायचं तर कुठे माहिती तर पाहिजे ना. साऊथ म्हणजे कुठलं साऊथ? जापानचं साऊथ का आपलं साऊथ? पहिली गोष्ट ते समजायला पाहिजे. बरं, इथलं साऊथ म्हटलं तर साऊथमध्ये भक्कम आहे आणि मला कसं शोधायचं कुठे जायचं आहे ते. मग त्यांनी म्हणजे ड्रॅगन ट्री हा ड्रॅगन पॅलेस आणि ड्रॅगन ट्री हे बोधिसत्व नागार्जुनाचं उपाधी आहे. ओके. जापान आणि चायनामध्ये. त्याची पूर्ण ऐतिहासिक पार्श्वभूमी या पुस्तकामध्ये आलेली आहे. तर त्यातून त्यांनी अंदाज लावला की हे नागार्जुन आहेत. मग नागार्जुन आहेत तर त्यातून येतो नाग. मग यागी म्हणाले की इथे भारतामध्ये शहरांची नावं पूर आणि बाद असं पुढे ठेवून आलेली आहेत बरेचशी. तर नाग असं म्हटलं तर नागापूर असं होऊ शकतं. आणि मला माहीत वाटतं तिकडे असं एक नाव असं एक शहर आहे आणि तिथे काही बुद्धिस्ट आहेत असं यागी म्हणाले. त्यांना बाबासाहेबांच्या दीक्षेचा धम्मक्रांतीचा फारसा माहिती नव्हती, कारण ते ऑर्गनायझेशन फुजी गुरुजींचं होतं. फुजी गुरुजींवर महात्मा गांधींचा प्रभाव होता. तर बाबासाहेबांचा तिथे उल्लेख घेतला जात नव्हता. मग त्यांनी नकाशा काढला, त्यात बघितलं. मग नागपूर बघितलं आणि नागपूरला कसं जायचं, इटारसीला गाडी बदलावी लागते, इटारसीहून नागपूरला जायचं. असं करत ते नागपूरला आले. कोणीही ओळखीचं नाही, कुठलीही पार्श्वभूमी नाही, कोणताही संदर्भ नाही की तिथे गेल्यानंतर त्याला भेट, तुझं काम होईल. जसं आपण जातो ना आता आजकाल, अरे कोणी ओळखीचं असेल तर सांगा, तिथे गेल्यावर जरा मला.
स्टेशनवरून बाहेर पडले. हम्म, हम्म, हम्म. आपलं ते त्यांचं ते चॅन्टिंगचं होतं ते करत बाहेर पडले. लोक गोळा झाले. त्यातल्या त्यात ते निळी टोपी घातलेल्या गृहस्थांनी पाहिलं. ओके. आणि ते तोपर्यंत बौद्ध भिक्खू ओळखू लागले होते नागपूरचे लोक. त्यांनी त्यांना वामनराव गोडबोलेंकडे पोहोचवलं. तो पण फार मनोरंजक आहे प्रसंग की ते कसा तो डायलॉग झाला. आणि तो जेव्हा ते म्हणाले की इधर कुछ विहार आहे का इथे, तर ते म्हणाले की हो आहे, पण जिथे नेलं तिथे काहीच नव्हतं. वामनराव गोडबोलेंकडे विहार नव्हता ना. मग यांना ते बोर्ड दिसला असा बुद्धिस्ट सोसायटीचा. त्यांना वाटलं की हो कुठेतरी आलो, योग्य ठिकाणी आलो. आणि मग ते तिथून तो सुरू झाला प्रवास. मग हळूहळू बाबासाहेबांना समजून घ्यावं लागलं. मग बाकीच्या या गोष्टी समजत गेल्या. पण हे सगळं करत असताना मग यांना भेटायला हे जापान आलेले होते. मग जापानचे भिक्खू पण काही काही इथं अधूनमधून येऊन भेटायचे त्यांना. नागपूरला एक चंद्रभान नारनवरे असं एक व्यक्ती, शिंपी नावाचे व्यक्ती होते. शिंपीचं काम करायचे. आणि त्यांनी मनसरवर एक आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे संदर्भ घेऊन पुस्तक लिहिलं होतं छोटंसं. ओके. या पुस्तकांचं महत्त्व कसं असतं, तेव्हा जेव्हा पुस्तक लिहिलं जातं तेव्हा ते कळत नाही कशासाठी. तर ते शोधतच होते कोणीतरी या पुस्तकात इंटरेस्ट घेऊन कोणी काही करेल म्हणून. आणि त्यांनी ते चंद्रनाग असं नाव लिहायचे पुस्तक किंवा काही लिखाण. त्यांना जेव्हा कळलं की भंतेजी इथे आले, त्यांनी अनेक जापानचे लोक इथे येतात अधूनमधून. त्यांना वाटलं हे काही मदत करू शकतील. हे ते पुस्तक घेऊन भंतेजींकडे गेले. जेव्हा ते जापानचे होरिसावा म्हणून यांचे मित्र आले होते. सायमॉन होरिसावा, त्यांची पण एक स्टोरी आहे. तर जेव्हा भंतेजींनी बघितलं की अरे हा सगळा दस्तवेज आहे आणि मला त्यांनी जे म्हटलं ड्रॅगन पॅलेस, नॅन्टेन स्टील टॉवर वगैरे, त्यांनी जे मला सांगितलं साऊथमध्ये जा, तर हे तर नाही ना नागार्जुनाचं प्लेस. माझं ड्रॅगन पॅलेस आहे तिथे, म्हणजे माझं तिथे घर आहे असं जेव्हा तो सांगतो संत, तर यांना वाटलं की तो शोधायचा कुठे. पण मग हे पुस्तक बघितल्यानंतर लक्षात आलं की नागार्जुनांनी शोधायला काय सांगितलं की मी माझं घर शोध, मी जिथे राहिलो, माझं काम जिथे झालं ते शोध. त्याचं नॅन्टेन स्टील टॉवर म्हणा, नाही तर आणखीन काही म्हणा, पण हे धिस इज दॅट प्लेस असं भंतेजींना जाणवलं. आणि क्षणाचाही उशीर न करता, क्षणाचा, दिवसाचं सोडून द्या, क्षणाचा, चलो मनसर, चलो तुम चंद्रनाग किधर तुम बोलते हो, चलो उधर चलते. त्या होरिसावाला घेतलं, दोघा तिघांना घेऊन ते लगेच एका गाडीने ते 3-4च लोक गेले आधी पहिल्या दिवशी. 2 दिवसांनी त्यांनी मोठी बस घेऊन गेले, बरेच लोक घेऊन गेले आणि पूर्ण 15 किलोमीटर 15-20 गावांचा सर्वे केला की कुठे कुठे काही अवशेष, दृश्य अवशेष काही दिसतात का म्हणून. आणि त्याच्यानंतर त्यांची खात्री झाली की हे एक प्लेस आहे जिथे मला उत्खनन करावं लागेल. ते सुरू करायला मात्र 20 वर्ष लागली. आणि आता प्लॅनिंग करून करायचं. बिलकुल. आता त्याची परिणिती आपल्याला तिथे आपल्या समोर दिसते. आता ते रिव्होल्युशन, काउंटर रिव्होल्युशन, तो जो क्रांती, तो जो प्रकार आहे तो तिथे सुरू असतो आहे. आणि दरवर्षी महाशिवरात्रीला ती प्रतिक्रांती उफाडून येऊ नये म्हणून भंतेजी दरवर्षी महाशिवरात्रीला नागार्जुना बुद्धविहार तिथे जे बांधलेलं आहे तिथे ते आपल्या बुद्धिस्ट लोकांचा मेळावा. सर, हा एक महत्त्वाचं बाब तुम्ही सांगितली. पण आणखी एक, मी भंतेजीला भेटल्यानंतर मला भंतेजी तर आहेतच ते, पण ते फार मोठे अभ्यासक देखील आहेत. मी त्यांच्या विहारात गेलो असताना त्यांच्याकडे एक पुस्तकालय पण त्यांचं स्वतःचं व्यक्तिगत आहे. मी त्यांच्याशी बोलताना त्यांनी मला एक पुस्तक पण दिलं तिथे आणि बोले की ऐसा हमारा दिल्ली में भी है, मुंबई में भी है. सर, एका बौद्ध भिक्षूची अशी वाचनाची आवड, वाचनाची गोडी. मी त्यांच्याकडे गेलो तेव्हा त्यांच्या खाटेवर पण काही पुस्तकं पडली होती, विशेषतः मराठी भाषेतली देखील काही पुस्तकं ते चाळत होते. तुम्ही त्या याच्याकडे कसे बघता, म्हणजे अभ्यासक म्हणून, भंतेजीकडे अभ्यासक म्हणून तुम्ही कसे पाहता सर? फार म्हणजे आश्चर्य वाटेल की भंतेजींना यांच्या लहानपणची जी काही स्टोरी आहे
आणि पुस्तकातही आलेलं आहे ओके. की हे एका लहानपणच्या आजारामुळे शिक्षण पुढे कंप्लीट करू शकले नाही, शिकू नाही शकले. म्हणजे हायर सेकंडरी केली, त्याच्यानंतर एक छोटा कोर्स डिप्लोमासारखा करायला ते टोकियोला गेले. ओके. पण पुढे ते काही शैक्षणिक शिक्षण फॉर्मल जे म्हणू आपण ते डिग्री घेणे किंवा ते शक्य झालं नाही. आणि पण वाचनाची आवड ही त्यांना सुरुवातीपासून होती. ओके. जेव्हा त्यांची तब्येत बरी नव्हती तर त्यांचे आई वडील हे त्यांना गावच्या लायब्ररीमध्ये जायचा सल्ला द्यायचे की तू तिथं जा, तुला बरं वाटेल, पुस्तकं वाच लोकांचे. तर ते सगळ्या स्टोरीज ते वाचायचे. जेव्हा ह्यांना जीवनात असं वाटलं की मी काही करू शकत नाही, म्हणजे मी शिकलेलो नाही आहे, मला नोकरी मिळणं शक्य नाही. एका निप्पॉन नावाची एक कंपनी आहे, तुम्हाला माहिती असेल, प्लास्टिकची वगैरे नाही का, फार मोठी कंपनी आहे. त्या कंपनीमध्ये सुद्धा यांनी कॅज्युअल लेबरचं काम केलं. ओके. गावातून काही सामान शहरात आणून विकायचे, शहरातून घेऊन गावात घेऊन जायचे, असा पण व्यवसाय केला. पण शिक्षण नव्हतं. आणि त्यांना असं वाटलं की माझ्यामध्ये तो स्वभावात ते नाही आहे आणि मी काय करू शकेन. तर आत्महत्येचा पण प्रयत्न केला. तेही प्रसंग अनेक झाले. आणि शेवटच्या एका म्हणजे त्याच्या आधी मात्र ते प्रयत्न करत होते की मला कुठल्या तरी मोनास्ट्रीमध्ये, बुद्ध विहारामध्ये, तिथल्या जपानमध्ये मोठाल्या मोनास्ट्री आहेत, की मी कुठेतरी एक मोनास्ट्री बॉय म्हणून काम करेन. मला त्या परिस्थितीमध्ये जगायला मला आवडेल. कारण बाहेर कुठेही काही काम करायचं म्हटलं तर माझ्याकडे शिक्षण नाही आणि मी कोणाला फारसं काही कोणाचं भलं करू शकत नाही. तर त्यासाठी ते गेले की मला तुम्ही श्रामणेर म्हणून ठेवा, मला भिक्खू व्हायचं आहे, बौद्ध भिक्खू व्हायचं आहे. आणि मला तुम्ही तुमच्याकडे मी सगळी कामं करेन, सांगाल ती सगळी कामं करेन. त्या बाबतीत त्यांना कधीच संकोच वाटला नाही की कोणतंही काम करायचं. पण सगळ्या मोनास्ट्रीजनी त्यांना नाही म्हटलं, कारण यांच्याकडे फॉर्मल एज्युकेशन नव्हतं. बरोबर. आणि हा सगळा असा प्रकार आहे, तर मग कसं करायचं, जगायचं कसं, आणि ते तर मग जगण्यातच अर्थ नाही, या हेतूने त्यांनी आत्महत्या करण्याचं ठरवलं. आणि बऱ्याचशा स्टोरीज वगैरे वाचल्या होत्या. एक बोधिसत्वा पास म्हणून तिथे एक नॉवेल आहे जॅपनीज भाषेमधलं, त्याचं इंग्रजी नाव हे आहे, ते वाचलं होतं. त्याच्यामध्ये बोधिसत्व पासमध्ये एक अशी टेकडी आहे बोधिसत्वाच्या नावाने. तिथून आपण आता काही नाही करायचं, आपण भिक्खू नाही होऊ शकत, तर बोधिसत्व टेकडीवरून उडी मारायची आणि जीव द्यायचा. सगळी तयारी करून गेले. ती तयारी करून गेल्यानंतर म्हणजे सगळं केलं. एक लाकडी काठी घेतली, तलवारसारखी, असं आधारही होतो आणि होतो. तिथे गेले, संध्याकाळी सगळं सुनसान असं करताना ते गेले. आणि आधी ती काठी फेकून बघितली खाली, व्हॅलीमध्ये खूप खोल. ती कुठलाही आवाज न करता खाली पडली. तर दुसरा होता की मी स्वतःला झोकून द्यायचं आणि संपायचा. आणि हा असं जसं खोल श्वास घेतला, हे केलं, तयारी केली मनाची. आणि तिथे त्यांना एक रिअलायझेशन झालं की ती जी कादंबरी कुठली तरी वाचली होती त्याच्यात एक डायलॉग होता की मरना है तो अपनी शर्त पे मरो. मरायचं असेल तर डाय ऑन युअर ओन टर्म्स. आणि असं एक रिअलायझेशन झालं की जर का मी मरू शकतो, आत्महत्या करायला निघालो तर मी मरायला तयार आहे. जर मी मरायला तयार आहे तर मी आयुष्यात काहीही करू शकतो. बरोबर बरोबर बरोबर. एक मोठं रिअलायझेशन होतं ते. आणि त्यांना असं वाटलं की हे योग्य नाही, मी असं कसं मरू, उडी मारली आणि मेलो तर माझ्या शर्तीवर मरेन आणि मी काहीही करू शकतो. मी आता मला मरण्याची भीती राहिलेली नाही, मी मरायलाच निघालो होतो, मला मरण्याची भीती राहिलेली नाही, आता मी आयुष्यात काहीही करू शकतो. तर हे त्यांचं घोषवाक्य आहे, इफ यू वॉन्ट टू डाय, डाय ऑन युअर ओन टर्म्स. आणि तिथून मग तिथे मग ते बेहोश झाले. वरची थंडी पर्वतावरची, रात्रभर त्या बेहोशीमध्ये पडले. आणि मला झोप लागली नाही पाहिजे, मला बेहोश होऊन मी इथे याच्यात बुडून मेलो नाही पाहिजे म्हणून त्यांनी एक दगड उचलून आपल्या डोक्याला असं ते हे करत राहिले. म्हणजे एक प्रकारची ऊर्जा आली. आणि असं करताना मग ते निघाले खाली, असं उतरले वगैरे. आणि मग थकलेले
तर त्या थकव्यामध्ये कुठेतरी ते त्यांना दिसलं समोर एक मोनास्ट्री आहे, पण त्याच्या खूप पायऱ्या आहेत. त्या पायऱ्यांपर्यंत गेले आणि तिथे पडले बेहोश होऊन. त्या डायझेनजी नावाची ती मोनास्ट्री होती. तिथल्या लोकांनी त्यांना बाहेर बघितलं, हे पडलेलं आहे दारावर. ते आतमध्ये घेऊन गेले आणि तिथल्या भिक्खूंनी, तिथल्या प्रमुख भिक्खूंनी मग यांना आपल्याकडे ठेवून घेतलं. म्हणजे जे सगळ्या मोनास्ट्रीमध्ये नाकारले गेले होते त्यांना इथे असा प्रवेश मिळाला आणि पुढून ते मग भिक्खू जीवनाला पुढे आले आणि अशा प्रकारे म्हणजे मृत्यूच्या तोंडातून बाहेर पडून भिक्खू झाले आणि मरणाची भीती न ठेवता आता ते जगत आहेत. आणि ती त्यांची ऊर्जा जी आहे ती आताही तेवढीच कायम आहे. अगदी 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 काल परवाचाच माझा अनुभव आहे. बरोबर सर, या मुलाखतीचा शेवट करताना मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. आपण अनेक भिक्खू पाहिलेले आहेत. तुम्ही सांगितलं की मी हे पुस्तक का लिहिलं, भंतेजीच का? भंतेजीच्या हा समग्र जीवन प्रवास तुम्हाला समजून घेताना, त्यांना जवळून अनुभवताना भंतेजीमध्ये तुम्हाला असा कुठला विशेष गुण जाणवला की तुम्ही खूप आकर्षित झालात, नाही या भंतेजींना सलामच आहे आपला, असं कुठलं विशेष विशेष गुण त्यांच्यामध्ये आहे? एक तर मला हे सांगायला आवडेल की त्यांनी बाबासाहेबांचा धम्म हे त्यांचं ध्येय ठेवला. ओके. आम्ही सगळेच म्हणतो की बाबासाहेबांनी जो बुद्ध धम्म सांगितला, ज्या पद्धतीने तो सांगितला आणि ज्या कामासाठी म्हणून तो सांगितला, तो धम्म हा भंतेजींचा व्यक्तिमत्वाचा गाभा आहे. बाबासाहेबांची फिलॉसॉफी. मी आधीच सांगितलं की बाबासाहेब कसं बुद्धाला उठा आणि ॲक्शन घ्या, फाईट. बिलकुल. तर हे बाबासाहेबांचा संदेश होता की ते त्याच्या म्हणजे नुसतंच ओ करेगा त्यांनी केलं पाहिजे, त्यांनी केलं म्हणजे ह्याच्यात कधी राहिलेलं नाही. तर हे फर्स्ट हँड पुढे जाऊन लढणारे. दुसरं, सोबत जे काम करतात लोक, काही आरोप झाले, अनेक झाले या आयुष्यामध्ये, त्यांच्यावर अनेक आरोप झाले, अनेक प्रकारे त्यांना बदनाम करण्यासाठी पण प्रयत्न झाले असतील, किंवा हे इथे बुद्ध धम्माचं काम पुढे रेटतात तर बाकी प्रतिक्रांतीच्या लोकांना तर हे नकोच आहे इथे. तर तसेही आरोप झाले त्यांच्यावर. त्यांना जीवे मारण्याचे पण प्रयत्न झाले असतील, व्यक्तिगत. तर हा सगळ्या याच्यामध्ये जेव्हा जेव्हा असं झालं तेव्हा त्यांनी सोबतच्या कोणालाही काही होणार नाही याची काळजी घेतली. म्हणजे मनसरचाच एक प्रसंग इथे आहे की जपानचे यांचे गुरु जे सुजुन यामामोटो जे आले होते भारतात, तर त्यांना घेऊन ते मनसरच्या टेकडीवर वगैरे फिरवायला घेऊन गेले. त्यांनी सगळं दाखवलं. सोबत अनेक लोक होते आणि परतही आले. दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये बातम्या आल्या की तिथे हिंदू देवी देवतांचे मूर्त्या तोडण्यात आल्या, असं झालं तसं झालं. आणि त्याच्यामध्ये काही विदेशी भिक्खू पण होते. विदेशी भिक्खू म्हणजे ह्यांचे गुरु होते आणि जपनीज होते. तो एक षडयंत्राचा भाग होता. प्रचार जो प्रचार सुरू झाल्यानंतर, जेव्हा पेपरला हे आल्यानंतर ते होणारच होतं. बिलकुल. तर पहिली गोष्ट त्यांनी सगळी जबाबदारी स्वतःवर घेतली. आणि जेव्हा पोलीस वगैरे एन्क्वायरी करायला आले आणि इतरांनी आधी सांगितलं की तुम्हाला कोणाकडेही काही विचारलं गेलं तर सांगायचं आम्हाला काहीही माहिती नाही, माझं नाव सांगायचं. ओके. आणि पोलिसांना सुद्धा सातत्याने त्यांनी एवढं सांगितलं की माझी जबाबदारी होती, मी घेऊन गेलो होतो, तुम्ही मला पुरावे द्या तसं घडल्याचे आणि मी जबाबदार आहे, मला जेलमध्ये टाका, कोणीही याला जबाबदार नाही. तर हा जो प्रकार आहे की इतरांवर, जसं ते महाबोधी महावीराच्या याच्यामध्ये सुद्धा जेव्हा त्या घेऊन गेले, तर याला करायचं असेल तर आम्ही याला उपोषणावर बसू, तर म्हणाले की मी एकटा बसेन, मरेपर्यंत मी उपोषण करेन, कोणीही त्याच्यात मध्ये पडायचं नाही. म्हणजे हा जो प्रकार आहे की स्वतः पुढे होऊन करायचं, हा अत्यंत दुर्लभ गुण आहे आणि जर दुर्मिळ गुण आहे. जर प्रॉब्लेम क्रिएट होत असेल तर त्यांची जबाबदारी स्वतःवर घ्यायची. तर त्यांचं जे कार्य आहे त्या ह्या सगळ्या जे काही झालं त्यांचे कार्य असं इतकं व्यापक आहे की ते बॉर्डर्सच्या पलीकडे आहे. ओके. भारतातच नाही तर जगभर त्यांचं कार्य आहे. भारतात प्रामुख्याने सगळ्या राज्यांमध्ये त्यांचं कार्य आहे. बरोबर.
कोणत्याही म्हणजे बुद्ध धर्म रेटायचा आहे. बुद्ध धर्म कशासाठी रेटायचा आहे की तो एक असा धर्म आहे जो घेतल्यामुळे आज आपण पुराव्यासकट म्हणू शकतो की त्याच्यामुळे मानवांचं भलं होतं. माझं झालं, तुमचं झालं, अशा अनेक लोकांचं. आणि 2011चा जर का जनगणनेचा अभ्यास केला तर अभ्यासक रिसर्चर्स म्हणतात की सगळ्यात प्रगती कुठल्या धर्माची झाली असेल, धर्मीयांची झाली, तर ते बौद्ध धर्मीयांची झाली. आणि ते 3 पॅरामीटरवर येतात: जेंडर रेशिओ, एज्युकेशन, एम्प्लॉयमेंट. या 3 रेशिओवर सगळ्यात जास्त प्रगती झाली ती बौद्ध धर्मीयांची झाली. आणि बौद्ध धर्मीयांमध्ये सेंट्रल इंडियामधल्या आंबेडकरी बौद्धांची झाली. म्हणजे सेंट्रल इंडियामध्ये सगळेच बौद्ध बाबासाहेबांनी दिलेल्या धर्माचे. तर हा जो आमच्यामध्ये ही जी प्रगती झाली याच्यातून आमचे दुःख निश्चितच नष्ट झाले किंवा कमी झाले. आता ओढवून घेतलेले दुःख मी बोलत नाही. बिलकुल. आणि जी तार्किकता आहे सर, प्रत्येक गोष्ट बुद्धीच्या कसोटीवर तपासून पाहण्याची जी एक ताकद आहे किंवा जी वृत्ती आहे ती बाबासाहेब आंबेडकरांनी जी धम्मक्रांती केली त्यानंतर या समाजामध्ये मोठ्या प्रमाणात वाढी झाली. इतर समाजाच्या तुलनेत, म्हणजे जर बाकीचा समाज आपण टीका करत नाही, पण बाकीच्या समाजात श्रद्धा, अंधश्रद्धा हा प्रकार आहे अजूनही. पण इथे मात्र श्रद्धेला श्रद्धा आणि अंधश्रद्धेला अंधश्रद्धा म्हणून वेगळं पाहिलं जाते. आणि हाच धम्म आहे. आणि हाच धम्म बाबासाहेबांना अपेक्षित असलेला धम्म भंते सुरेश ससाई सामोर घेऊन जाण्याचा लढाऊ वृत्तीने, तुम्ही वॉरियर्स म्हटले, त्याच्यामुळे एक लढाऊ वृत्तीने भंतेजींनी धम्म पसरवण्यासाठी कुठल्याही प्रकारचा अंधश्रद्धेचा आधार घेतलेला नाही. हे निश्चित असे कोणीही कुठल्याही प्रकारची भ्रामक पसरवलेलं नाही की तुझं असं केलं की तू भलं होईल. कर्मकांडाचा कुठेही आधार न घेता. दुसरं असं की इथे जे बुद्धिस्ट हेरिटेज आहे, इवन की नागार्जुन ते जे हुसेन सागरमध्ये बुद्धाची मूर्ती पाण्याखाली दडलेली होती, तिला काढण्यासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न करून वरती इन्स्टॉल करायला लावले. ते पण चॅप्टर इथे मिळेल. शिरपूरचं फार मोठ्या प्रमाणात उत्खनन करून त्याला जगाच्या पाठीवर आणलं. आणि त्यांच्या या कर्तव्याची पावती मनसरचं म्हणा, शिरपूरचं म्हणा, इतरही ठिकाणचं, शिरपूरमध्ये आर्किओलॉजिकल सर्वेनी त्यांच्या ज्या साईट्स उत्खननातून निघाल्या त्यापैकी एका साईटला ससाई मोनास्ट्री असं नाव दिलेलं आहे. ससाई मोनास्ट्री असं नाव दिलेलं आहे. तर ती त्यांच्या कामाची आणि अभ्यासाच्या बाबतीत तुम्ही जो उल्लेख केला तो त्यांचा प्रचंड आहे, अशासाठी की त्यांनी बाबासाहेबांना समजण्यासाठी 4 महिने मुद्दाम मुक्काम केला सिद्धार्थ कॉलेजमध्ये मुंबईच्या. तर हे सगळं काय म्हणू ज्याला की आपण नियोजन, माणसांचं नियोजन, लाखोनी लोक बोधगया या महाबोधी महाविहार लिबरेशनमध्ये लाखोनी लोक तिथे जमा व्हायचे. त्यांचं नियोजन, त्यांच्या जेवणाखाण्याची व्यवस्था, सगळ्या ही जी व्यवस्था याचं नियोजन भंतेजी म्हणजे ही इज वन ऑफ द बेस्ट लीडर. आणि आजच्या यूथला जर का त्यांच्या आयुष्यात काही बनायचं असेल तर त्यांनी भंतेजींची ही बायोग्राफी वाचावी आणि त्यातून बोध घ्यावा टू बिकम अ व्हेरी गुड लीडर्स इन देअर लाईफ. तर भंतेजीचं हे जे बायोग्राफी आहे द वॉरियर मॉन्क, हे नक्की वाचा, भंतेजींना समजून घ्या. आणि भंतेजींच्या कार्याचा जो समग्र पट इथे मांडलेला आहे, सोबतच लढाऊ वृत्ती किती महत्त्वाची आहे. आणि एक जपानचा भिक्खू येऊन इथे क्रांती करतो आणि बाबासाहेबांचं नुसतं नाव घेत नाही, तर बाबासाहेबांच्या एकंदरीत आयुष्यावर, त्यांच्या कार्यावर आपली छाप सोडण्याचा एक प्रयत्न करतो. त्यांचे कार्य सामोर घेऊन जातो आणि कुठल्याही कर्मकांडाचं भानगड न लावता, हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण वर्तमानात आपण पाहतच आहोत, ही एक मोठी शोकांतिका आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीला मारक काहीतरी घडतंय की काय, अशी एक भीती निर्माण झालेली आहे. पण भंतेजी सारखे जर असे अनेक भंतेजी जर तयार झाले तर निश्चितच बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती ही मोठी होईल. आणि बाबासाहेबांना अपेक्षित असलेला जो बौद्धमय भारत आहे, धर्म म्हणून नव्हे तर विचार म्हणून देखील सामोर जाईल. तुम्ही पाहत राहा युसीएन बुद्धा वाहिनीतर्फे तुम्हा सर्व प्रेक्षकांना मी
आवाहन करतो, पुन्हा एकदा विनंती करतो की तुम्ही हे पुस्तक नक्की घ्या, नक्की वाचा, स्वतःच्या मुलांना वाचायला द्या आणि स्पर्धा परीक्षेत खचून जाणारी जी मुलं असतात त्यांना तरी नक्की वाचायला द्या. आणि आदर्श व्यक्ती कसं असलं पाहिजे आणि खचून न जाता आपण आणखी उठून लढलं पाहिजे, याच्यासाठी हे पुस्तक अतिशय महत्त्वाचं आहे. सर, तुम्ही आमच्या स्टुडिओत आलात त्याबद्दल तुमचं मनापूर्वक आभार. धन्यवाद सर. जय भीम. जय भीम. तुम्ही पाहत राहा UCN बुद्धा.